नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी भक्त या यूट्यूब मराठी चॅनलवर भक्तांना तुमचे स्वागत आहे. महाराज माझ्या भक्तांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. दत्त म्हणजे साकार होणे, प्रकट होणे, अवतीर्ण होणे. परमेश्वर आपल्या शरीराच्या रूपाने साकार झाला. शरीर रूपाने आपण दिसतो, पण मन व ईश्वर रूपाने आपण गुप्त आहोत. याचेच प्रतीक म्हणजे दत्त. 3 शिरे, शरीर अधिक मन अधिक चैतन्य म्हणजेच परमेश्वर. 6 हात, शरीराचे 2 हात डावा व उजवा, मनाचे 2 हात अंतर्मन आणि बहिर्मन, चैतन्याचे 2 हात जाणीव आणि नेणीव. गाय म्हणजे अधिष्ठान असणारी चैतन्य शक्ती. श्वान म्हणजे श्वास की ज्यामुळे जीवन आहे. हातात त्रिशूळ म्हणजे हाताने काम, मुखाने नाम व अंतकरणात राम अशी जगण्याची तीव्र शैली. काखेत झोळी म्हणजे सतत इतरांकडून ज्ञान मिळवत राहा. ज्ञान मिळवण्यासाठी काखेत झोळी म्हणजे सतत इतरांकडून ज्ञान मिळवत राहा. किंबहुना आपण दत्त जन्माला येतो तो ज्ञान मिळवण्यासाठी. जो ज्ञान देतो तो गुरु आणि देतो तो देव. सद्गुरूने दिलेल्या ज्ञानाने आपणच दत्त म्हणजे देव होणे म्हणजेच गुरुदेव दत्त. म्हणून खऱ्या अर्थाने असा दत्त आपल्या ठिकाणी जन्माला येणं म्हणजेच दत्त जयंती. अशा दत्त जयंतीच्या माझ्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त.